पुणे महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या शेवाळेवाडी गावासाठी अखेर स्वतंत्र आणि कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजनेचा मार्ग मोकळा झालाय। पुणे महापालिकेच्या समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शेवाळेवाडी गावासाठी मंजूर करण्यात आलेल्या 37 कोटी रुपयांच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलं। पुणे महापालिकेच्या विविध विकास कामांचे लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमाच्या दरम्यान या महत्त्वाकांक्षी पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन पार पडले। महापालिकेत समाविष्ट झाल्यानंतरही शेवाळेवाडी गावात टँकरने नियमित पाणीपुरवठा होत नव्हता। त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होते। हा प्रश्न गांभीर्याने मांडत भाजपचे जिल्हा सरचिटणीस व गावचे माजी उपसरपंच राहुल शेवाळे, माजी सरपंच प्रतिमा शेवाळे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सातत्याने पाठपुरावा केला होता। मुख्यमंत्र्यांनी या पाणी प्रश्नाची विशेष दखल घेत महापालिका आयुक्तांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने बैठका घेतल्या, गावाची प्रत्यक्ष पाहणी केली आणि डीपीआर सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला। अखेर या संपूर्ण पाठपुराव्याला यश येत आज या योजनेचं भूमिपूजन झालंय। या भूमिपूजन कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त नवल किशोर राम, पृथ्वीराज बीपी, आमदार चेतन तुपे, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बिडकर, श्रीनाथ भीमाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। भूमिपूजनाप्रसंगी शेवाळेवाडी गावच्या माजी सरपंच प्रतिमा शेवाळे आणि माजी उपसरपंच राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सन्मान केला। यावेळी बोलताना राहुल शेवाळे म्हणाले, शेवाळेवाडी गावच्या पाणी प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेत पालिका अधिकाऱ्यांना तात्काळ कारवाई करण्यास सांगितलंय। त्यानुसार अधिकाऱ्यांनी पाहणी करून डीपीआर तयार केला। आज मुख्यमंत्र्यांच्या हस्तेच या योजनेचं भूमिपूजन झालंय। याचे आम्हा गावकऱ्यांना मोठं समाधान आहे। या योजनेमुळे शेवाळेवाडी गावातील नागरिकांना भविष्यात नियमित, पुरेशा दाबाने आणि स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणार असून अनेक वर्षापासूनचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे। आज आपण पाहतोय की पुण्याला पिण्याच्या पाण्याची एक मोठी समस्या पुढच्या काळामध्ये तयार होणार आहे। कारण आता जे पाणी आपण वापरतोय, आपली लोकसंख्या काही कमी होणार नाही की वाढणार आहे। पुणे औद्योगिक शहर आहे। या शहरामध्ये आता तर पुढच्या काळामध्ये आमचा प्रयत्न आहे की जीसीसीचं जे रिव्होल्यूशन आहे, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर, म्हणजे आता आयटीचा जमाना संपलाय, आता जीसीसीचा जमाना आलाय आणि आता असं प्रेडिक्शन आहे की पुढच्या काळामध्ये जीसीसीचं कॅपिटल हे भारत होणार आहे आणि भारतामध्येही जीसीसीचं कॅपिटल हे महाराष्ट्र होणार आहे आणि महाराष्ट्रामध्ये जीसीसीचं कॅपिटल हे पुणे आणि नवी मुंबई होणार आहे।